झी 24 तास एक पाऊल पुढे। भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्यासमोर 2014ची लोकसभा निवडणूक हेच महत्त्वाचं आव्हान असणार आहे। मात्र त्यापूर्वी 9 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकाही त्यांची नेतृत्वाची कसोटी पाहणाऱ्या असतीलच। याशिवाय पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांना झगडावं लागेल। 2014च्या लोकसभा निवडणुकीला अजून 1.25 वर्ष बाकी आहे। मात्र भाजपला सत्तेचं सिंहासन प्राप्त करून देण्याच्या तयारीसाठी राजनाथ सिंह यांच्याकडे फार कमी वेळ आहे। भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गडकरींना खुर्ची सोडावी लागली। मात्र आता या आरोपांच्या फेऱ्यातून पक्षाला बाहेर काढण्याचं आव्हान राजनाथ सिंह यांच्यासमोर असणार आहे। कारण कुठं ना कुठं गडकरी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्ष अडचणीत सापडला होता। मुख्य म्हणजे यूपीएला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार पद्धतीनं घेरण्यात अपयश येत होतं। तिकडे 2014च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागलाय। मात्र एनडीएमध्ये पीएम पदाच्या उमेदवारीवरून टीका टिप्पणी सुरूच आहे। राजनाथ सिंह यांच्याकडे भाजपचं नेतृत्व देण्यामागे संघाची साथ आणि एक सक्षम आणि सर्वांशी उत्तम संवाद असलेला ज्येष्ठ नेता या जमेच्या बाजू कारणीभूत आहेत। राजनाथ सिंह यांच्यासमोर केवळ निवडणुकीचं आव्हान नाही, तर पक्षाचा जनाधार वाढवणं ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे। याच वर्षी मेघालय, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराम या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळवून देणं यासाठी त्यांना रणनीती आखावी लागणार आहे। राजनाथ सिंह यांची पहिली कसोटी फेब्रुवारी महिन्यात लागेल, जेव्हा त्रिपुरामध्ये 14 फेब्रुवारी आणि मेघालय, नागालँडमध्ये 23 फेब्रुवारीला मतदान होईल। मागील निवडणुकीत त्रिपुरात भाजप खातं सुद्धा उघडू शकला नव्हता, तर मेघालयात 1 आणि नागालँडमध्ये 2 जागा मिळाल्या होत्या। यानंतर वेळ येईल ती मे मधल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची। माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या बंडानंतर भाजपचा सत्तेचा मार्ग खडतर झालाय। यानंतर दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराममध्ये जनतेसमोर जावं लागणार आहे। 2014च्या अगोदर होणाऱ्या 9 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका यासाठी महत्त्वाच्या आहेत, कारण इथं लोकसभेच्या 1/4 जागा आहेत। ही गोष्ट स्पष्ट आहे की भाजपचा अध्यक्षपदाचा मुकुट राजनाथ सिंह यांच्यासाठी काटेरी असणार आहे। आता एवढंच पाहायचं की या काट्यांना ते फुलांमध्ये बदलू शकतात की नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।